हॅलो फॅमिली. आज शुक्रवार आहे. आज ठरला गावरान चिकनचा बेत. कारण याच्या पुढचे 10 ते 12 दिवस आता आम्हाला नॉनव्हेज खायचं नाही आहे. त्याचं कारण सांगते तुम्हाला. उद्या आहे हनुमान जयंती, चैत्र पौर्णिमा. तर आमचे जे कुलदैवत आहे ना, निघोजची मळगंगा माता, तर त्यांना ना हळद लागते, देवीला हळद लागते, असं हे आहे, उत्सव आहे. त्यानंतर देवीचा उत्सव चालू होतो. अष्टमीला देवीची घागर निघते. तोपर्यंत आम्ही आणि सवासणी जेऊपर्यंत, यात्रा झाली देवीची आणि सवासणी जेऊपर्यंत आम्ही नॉनव्हेज खात नाही. त्यामुळे म्हटलं चला आज बनवूया. आणि नितीनला खायचा होता कंदुरी चिकन मटन असतं त्या टाईप, त्यांना रस्सा खायचा होता काळा. कारण मागे बरेच वेळेस सुक्कं बनवलं होतं. तर मला बोलले आज आहे ना भाकरीसोबत आहे ना असा आपला पातळ मस्त रस्सा बनव. मग कोंबडा आणला होता गावरान कापून. हळद मीठमध्ये उकड अशी आपले जे हळद मिठाची उकड असते ना तशी उकड काढून घेतली. काळ्या मसाल्याची तयारी केली. काळ्या मसाल्यामध्ये कांदा खोबरं भाजून घेतलं गॅसवर. आलं लसूण कोथिंबीर वगैरे असं वाटण करून घेतलं आणि मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचे. आणि छान असा हा कंदुरी रस्सा तयार होतो. बाजरीच्या भाकरी इकडे आपल्या तयार झालेल्या आहेत. तर भाजी खूप सुंदर झाली होती. पातळच बनवली होती पण खूप छान झाली होती. आणि मस्त अशी कंदुरी आपली, म्हणजे कंदुरी मटणाची असते पण आपलं गावरान चिकन कोंबड्याचं झणझणीत असं मस्त काळा रस्सा तयार झालेला आहे. टाकून घेऊया भरपूर अशी कोथिंबीर आणि भाजी खाण्यासाठी आपली तयार झालेली आहे. इतकी छान झाली होती ना. नितीन बोलले फिक्का रस्सा बनव, जास्त तिखटही नको, की जेणेकरून थोडासा मला पिता येईल. आणि भरपूर अशी तर कढई भरून भाजी दुपारीच अर्धी संपली. आता थोडीशी रात्रीच्या जेवणासाठी शिल्लक आहे. कलर बघू शकता. आणि गावरान जे असतं ना ते गावरान असतं. आता प्रॉपर गावरान नाही मिळत पण ते आर म्हणतात ना पाथर्डी, ते भेटतं चिकनच्या तिथे दुकानामध्ये कोंबडा. तर छान अशी भाकरी तयार आहे. इकडे राईस लावला आहे, भात. आणि या मग आजचं गरमागरम जेवण करायला.